माझं नाव ॲडव्होकेट दत्तात्रय वडेर. मी मूळचा अजूनही शेतकरी आहे. आणि आता सध्या 25-30 वर्षापासून मुंबई जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचा चेअरमन म्हणून अर्धा वर्ष काम केले. आता सध्या मी सेक्रेटरी आहे, ज्याच्यामध्ये आमच्या जवळजवळ 50,000 संस्था, हाऊसिंग सोसायटीज, आम्ही त्यांचं ऑर्गनायझेशन म्हणा, हाऊसिंग फेडरेशन म्हणून 75 वर्षे झाली आमच्या हाऊसिंग फेडरेशनला. त्याचं मी सेक्रेटरी आहे. हा कोर्स करायच्या अगोदर खरं म्हणजे ह्याचं श्रेय जाईल बर्गे साहेबांना. बर्गे साहेब माझ्या ओळखीचे आहेत 1-2-3 वर्षापासून. ते सारखे म्हणायचे, तुमचं वय एवढं आहे, तुम्ही थोडंसं अजूनही हे करा. मी म्हटलं आता म्हातारे झालं, मी आता 75-78 होत आलोय, कशाला पाहिजे काय. नाही म्हटलं, अजून तुम्हाला 20-25 वर्षे जगायचं आहे सगळ्या ह्याच्यासाठी म्हणा. तर यावेळी मी म्हटलं चला ठीक आहे, आपण ह्या कोर्सला जाऊया. म्हणून मी ह्या कोर्सला आलो. तर बर्गे साहेबांनी बोलल्यामुळे मी म्हटलं आलो इथं पहिल्या दिवसापासून. चला म्हटलं ठीक, त्यांच्या आग्रहाखातर जावं. नारायणरावांची पण आमची काही ओळख नाही आहे, पण म्हटलं इथं मी हे सगळं बघितल्यानंतर मला वाटलं हे मी ह्याच्यामध्ये मी रमेन का, म्हणजे मी ह्याच्यामध्ये ॲडजस्ट होऊ शकेन का. तर पहिला दिवस गेला, दुसरा आला. घरी म्हणल्यावर मला फार बरं वाटलं. ते अमित सावंत म्हणून आहेत, त्यांनी माझी बॉडी जरा ठकठक करून टाकली. म्हणजे मला त्याच वेळी असं वाटलं की माझी बॉडी सगळी गंज पकडलेली आहे आणि माझ्या शरीरामध्ये भरपूर काय असं काय कचरा भरलेला आहे की मी त्याच्याबद्दल कधी विचारच केलेला नाही. पण इथं आल्यानंतर मला अवेअरनेस असा झाला, आपलं शरीर हे लवचिक पाहिजे. आपल्या शरीरामध्ये जे ताठरपणा आहे किंवा जे कणखरपणा आहे, ह्या सगळ्या गोष्टी निघाल्या पाहिजेत. जर हे आपलं शरीर चांगलं असेल, त्याच्यामध्ये चांगल्या शरीरामध्ये चांगलं मन, चांगली आत्मा आणि चांगली बुद्धी ही देव देत असतो. या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना हे 6 दिवसामध्ये कसे गेले काही मला समजलेलं नाही. माझे तसं बघायला गेलं तर भरपूर अर्जंट काम होते, ते सोडून मी ह्या कोर्सला राहिलो. खरं म्हणजे मला कालच बाहेरगावी जायचं होतं, ते मी रहित केलं. म्हणजे 6 दिवसाचा जो शेवटचा दिवस होता तो सार म्हणजे दॅट इज अ रिझल्ट ओरिएंटेड दिवस होता हा. म्हणून मी म्हटलं राहावाच. आता आज राहिल्यामुळे मी आणि उद्या परवा जायचा विचार करत होतो. मी म्हटलं जाऊ दे, जी काय काम आहे ते मी नंतर करू शकतो, पण शरीराचं कडे लक्ष देण्याची जी काही प्रक्रिया साहेबांनी डॉक्टर नारायणरावनी सांगितली, त्याचं महत्त्व जे सांगितलं. माझं वय आता 78 रनिंग, म्हणजे आता मी 78 पूर्ण होणार ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये. म्हणजे इतक्या वर्षानंतर सुद्धा मला ह्याची जाणीव किंवा असा काही संबंध आला नाही. पण बर्गे साहेबांचं क्रेडिट आहे की त्यांनी मला बाय फोर्स इथं आणलं आहे. पण आणल्यामुळं मला ते म्हणले कसं वाटतं. ते म्हटलं तुमचं 25-30 वर्षे पुन्हा वय वाढेल. आता 25-30 वाढायला कोणाला माहित आहे. परंतु इथं हा 6-7 दिवसाचा कोर्स केल्यानंतर खरोखरच मला एक आत्मविश्वास वाटतो की आपलं आयुष्य हे वाढण्यासाठी ही जी काही ह्यांची प्रक्रिया आहे, ही जे ह्यांचे 7 दिवसाचा कोर्स आहे, हा कोर्स अत्यंत अत्यंत म्हणजे एक्सलंट, की ज्या प्रत्येक माणसाने, रिटायर्ड माणसाने तरी करावंच, यंग जनरेशनने करावं, शाळा कॉलेजमध्ये पण करावं. रेशोला जाऊन डॉक्टर नारायणरावनी जे काही त्यांनी लिटरेचर, त्यांचे डायग्राम्स, त्यांनी फिगरिंग पिक्चर्स दाखवले की ज्याच्यामुळे आपण आपल्या तब्येतीच्या बॉडीची इतकी आपल्याला सूक्ष्म अशी माहिती होते की ज्यामुळं आपल्याला अवेअरनेस इतका होतो की आपल्याला आतापर्यंत म्हणजे माझ्या वयाला मला असं वाटलं की बाबा आपण फार हुशार का होईना तर चांगल्या अशा कोर्सला आलो. आणि इथं मी बऱ्यापैकी लाईफ जगण्यामध्ये मला अजून जे चैतन्य होते ते दुगणित चैतन्य झालेलं आहे. आणि जगण्यामध्ये एक प्रकारचा एक जो सार असतो, तो सार जगण्यामध्ये आलेला आहे. पण ते का खातो, कशासाठी खातो, त्याच्यावर काय होत आहे, काही नाही. 2-4 महिन्याने आपण टेस्ट करून येतो, हाय तिथंच आहे माझं ब्लड प्रेशर, म्हणजे डायबिटीस ते तिथंच आहे. मी एका डॉक्टरकडे 20 वर्षे गेलो, पणीकर डॉक्टरांच्याकडे. त्याला म्हटलं तुम्ही प्रत्येक 15 दिवसाला, महिन्याला हे औषध देत आहे, पण ते माझे डायबेटिक्सची लेवल कमी का येत नाही. तर ते म्हणले हे आता शरीर आहे त्याच्यात हे असं होणारच. म्हणजे ते जे डॉक्टर आहेत त्या डॉक्टरमध्ये नारायणराव डॉक्टरमध्ये फार मोठा जमीन आसमानाचा फरक आहे. नारायणरावचं डॉक्टर की म्हणा किंवा हा जो त्यांचा व्यवसाय म्हणणार नाही, हा जो त्यांचा छंद आहे, या छंद हा सामाजिक परिवर्तन घडवण्याचा छंद आहे. आणि हे लोकांनी समजून घेतलं पाहिजे. आपल्याला जगायचं आहे, कशासाठी जगायचं आहे, किती जगायचं आहे, याच्यापेक्षा
चांगले जगण्याची जी प्रक्रिया आहे, चांगली जगण्यासाठी जी काही तुमची बॉडीची मेटॉलॉजी हा जो प्रकार आहे, हे खरं म्हणजे आपल्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. हॉस्पिटलमध्ये मोठमोठे खर्च करतात, एज्युकेशन अनेक प्रकारचे एज्युकेशन चालतात, पण अशा प्रकारचं एज्युकेशन हे शाळा कॉलेज किंवा कॉलेजमध्ये कंपल्सरी करून तुमच्यासारख्या या इन्स्टिट्यूशनला फार मोठ्या प्रकारचं शासकीय जर मदत मिळाली तर ह्याचा प्रचार मोठ्या प्रमाणात होईल. आणि आम्ही ज्या हाऊसिंग सोसायटीमध्ये कामकाज करतो, कालच डॉक्टर साहेबांनी मी म्हणलं की बर्वे साहेबांनी सुद्धा म्हणलं की बाबा आमच्याकडे हाऊसिंग टाईम्स 25-30 हजार सोसायटीमध्ये जातं. जवळजवळ मुंबईतले 50,000 संस्था हाऊसिंग सोसायटी म्हटलं तरी 50-60 लोकांचाशी आमचा संबंध असतो. तर ह्यांचा जो प्रसार किंवा प्रसार होण्याचं जे माझं व्रत येईन, डॉक्टर साहेबांना सांगेन की त्यांचे लेक्चर, आम्ही जसे लेक्चर्स हाऊसिंगचे मॅनेजमेंटचे लेक्चर ठेवतो त्याच प्रकारचं लेक्चर आम्ही डॉक्टर साहेबांचं ठेवण्यासाठी प्रयोजन करण्याचा विचार करतोय की जेणेकरून प्रत्येक सोसायटीमध्ये अशा प्रकारचं महिना 15 दिवसाला किंवा यंग जनरेशनला, एका वयाच्या लेवलच्या लोकांना ह्यांचं अवेअरनेस होण्याची आवश्यकता आहे. आणि माझ्या वतीनं किंवा माझ्या परीनं मी पहिला माझा विचार केला की मी आज इतकं 7 दिवस घालवले, मी माझ्या मिसेसला पहिल्यांदा इकडे पाठवून देईन, त्यांनाही समजेल या शरीराची काय किंमत आहे. शरीराची जर किंमत नाही समजली तर आपण प्राण्यासारखं, कुत्रे मांजरासारखे जगलो काय आणि मेलो काय असा येतात अर्थ. म्हणून शरीराची, मनाची, आत्म्याची आणि बुद्धीची किंमत करायची असेल अशा प्रकारचं कोर्स हा प्रत्येकाने केला पाहिजे अशी माझी भावना आहे.